नमस्कार. आता आपण एक वेगळा सेशन घेऊया. आपल्याला सगळ्यांना हवा असणारा पैसा, बरोबर ना? अपना सपना मनी मनी सगळ्यांना आवडतो. सगळ्यांना असं वाटतं पैसा आपल्याकडे असायला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टीचं सोंग करू शकतो, पण पैशाचं सोंग करू शकत नाही. बरोबर ना? मग या पैशाला काय व्हायब्रेशन द्यायचं? या पैशाला कसं ट्रीट करायचं? कसं हील करायचं? हे आज आपण जाणणार आहोत या सेशनमध्ये. सगळे रेडी आहेत? चलो, मला तुमची एनर्जी बघूया बघा. लेट्स चेक युअर एनर्जी. कारण एनर्जीचा विषय आहे. ओके, चलो स्टार्ट करूया. पैसे घेऊन बसला तुम्ही समोर? ओके. आता एकच मिनिट, माझी पर्स आणते. ए स्वाती, स्वाती. हाऊ टू हील मनी. पैशाला हील कसं करायचं? पण त्याआधी बघूया, आपण जे काही पर्स वापरतो किंवा वॉलेट वापरतो ते कसं असायला पाहिजे. आपण लेडीज, एक मिनिट. आपण लेडीज जी पर्स वापरतो, पर्स म्हणजे कोणती? आपली हँडबॅग नाही, तर आपण ज्या पर्समध्ये पैसे ठेवतो ती एक छोटीशी पर्स आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असते, बॅगमध्ये असते. सो या पर्सचा कलर लाईट रेड, ग्रीन किंवा येलो कलरमध्ये कुठल्याही शेडमध्ये असायला पाहिजे. लिहून घ्या. आपण जी पर्स वापरतो, जिथे आपण पैसे ठेवतो ते, का, त्याचा कलर लाईट ग्रीन, येलो किंवा रेड असायला पाहिजे. या शेडमध्ये असायला पाहिजे. आपल्या पर्समध्ये किती लोकांच्या पर्समध्ये पैशांपेक्षा जास्त बिल्स आहेत? वेगवेगळे ऍड्रेस आहेत, वेगवेगळ्या लोकांचे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत. किती आहेत बरं? त्यांनी हँड रेज करा. आहेत ना? मग हे सगळं आपल्या पर्समध्ये ठेवायचं का? पर्समध्ये केवळ आणि केवळ पैसे असायला पाहिजे. ठीक आहे. आता मी फक्त लेडीजचं बोलते, नंतर जेंट्सचं बोलणार आहे. सो पर्समध्ये केवळ आणि केवळ पैसे असायला पाहिजे. आणि पैसे पण कसे? सिक्वेन्समध्ये लावा, की पहिली 10ची नोट, मग 20ची, मग 50ची, मग 100ची, मग व्हॉटएव्हर 500 काही असतील तुमच्याकडे नोटा तर त्या ठेवायच्या. क्लिअर? त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बिल्स किंवा काही दुसरं असता कामा नये. दोन वेगवेगळे कंपार्टमेंट असतात. एकामध्ये काय कॉइन्स असतील तर कॉइन्स ठेवा आणि एकामध्ये नोटा ठेवा. कॉइन्स आणि नोटा एकत्र ठेवायच्या नाहीत. क्लिअर आहे? ओके. दुसऱ्यांना पैसे देताना कधी वाईट वाटून घेऊ नका. अरे रे, माझ्या अकाउंटमध्ये एवढेच होते आणि मी त्या ह्याला दिले, फलाना फलाना. नाही. पैसे देताना चांगल्या व्हायब्रेशनने, चांगल्या भावनेने इतरांना द्या. तरच ते मल्टिपल होऊन आपल्याकडे येतात. ठीक आहे? आता जेंट्स, लेडीजचं झालं, आता जेंट्सचं बघूया. जेंट्सकडे तर बिचाऱ्यांकडे काही ऑप्शनच नसतो. लेडीजकडे तर 1796 ऑप्शन असतात. आता जेंट्सकडे कोणते ऑप्शन आहेत? तर हेच वॉलेट असतात. ग्रे कलर, एक लाईट पिंक कलर आणि ब्लॅक कलर आणि आपला हा ब्राउन कलर. सो जेंट्सने कुठल्या कलरचं वॉलेट वापरायचं आहे? ब्लॅक कलरचं वॉलेट अव्हॉइड करा. नाही वापरायचंय. रेड, ब्राउन किंवा नाहीच मिळत असेल तर ग्रे. पण मोस्ट ऑफ रेड किंवा ब्राउन जास्तीत जास्त मॅक्सिमम वापरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? आपल्या बायकोचा किंवा आपल्या नवऱ्याचा फोटो पर्समध्ये ठेवायचा नाही. कुठल्याही देवदेवतेंचा फोटो आपल्या पर्समध्ये नको. ठीक आहे? राईट डाऊन. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या. आता तुम्ही पुढच्या लेव्हलला याल तेव्हा मी सांगेन तुम्हाला, की पर्समध्ये आणखीन दुसऱ्या वस्तू काय ठेवायच्या आहेत, की त्याचं एकदा नॉलेज तुम्हाला दिलं, की तुम्ही त्या इझिली ठेवा. ठीक आहे? ओके. आता आणखीन हे झालं पर्ससाठी. पैसे देताना, कोणत्याही व्यक्तीला पैसे देताना, हां, नोटा मी सांगते.
हे ओपन बाजू आहे ना, अशा आता मी फोल्ड केली ही ओपन बाजू आपल्या साईडने असायला पाहिजे, ही ब्लॉक साईड आहे ती समोरच्या साईडने असायला पाहिजे. दिसतंय का सगळ्यांना? जी ओपन साईड आहे ना ती आपल्या साईडने. क्रेडिट कार्ड्स वगैरे पण नाही ठेवायचे वॉलेटमध्ये. मुख्यतः वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड्स वगैरे नाही ठेवायचे. वाय? बिकॉज दे आर अवर लायबिलिटीज. बरोबर ना? क्रेडिट कार्डवर आपण सगळं परचेस करतो, म्हणजेच आपल्याकडे कॅशमध्ये असताना देतो का आपण? नाही. ते एक प्रकारचं लोन झालं. सो मोस्ट ऑफ आता दुसरं ऑप्शन नाही आपल्याला पर्समध्ये ठेवण्या व्यतिरिक्त, पण बॅगमध्ये वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या पर्समध्ये तुम्ही पैसे ठेवता त्याच्यामध्ये ठेवू नका. त्याच्यासाठी वाटल्यास एक वेगळं छोटंसं वॉलेट केलात किंवा पर्स केलात तरी चालेल. पण मे बी ट्राय करा, की एकत्र ठेवू नका. कारण त्या एक प्रकारच्या लायबिलिटीज आहेत. लोनमध्ये जातं ते. ठीक आहे? सो पैसे देताना, एखाद्याला पैसे देताना ब्लॉक साइड समोर आणि ओपन साइड आपल्या साइडने असायला पाहिजे. पैशांची सुद्धा एक सायकल पूर्ण व्हायला पाहिजे. डाव्या हाताने द्यायचे आणि उजव्या हाताने उरलेले पैसे घ्यायचे. एक सायकल कंप्लीट झाली. क्लिअर? ओके. आता पुढे बघूया. कोणालाही पैसे देताना एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, तर लगेचच माझ्याकडे नाहीत असं बोलायचं नाही. जर तुमच्याकडे असतील आणि तुम्ही नाही म्हणालात, तर तुम्ही लक्ष्मीचा अपमान करताय. ठीक आहे? त्याचबरोबर लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल, तर लक्ष्मीचे काही नियम समजून घेणं आवश्यक आहे. लक्ष्मीला काय आवडतात? कंजूस लोकं आवडतात का? पैसा करणारी लोकं आवडतात का? नाही. तर लक्ष्मीला कशी लोकं आवडतात? मनाने ओपन, ओपन माइंडेड, इतरांना मदत करणारी. जर तुमच्याकडे जास्त झालं असेल, तर थोडंफार चॅरिटी करणार आणि म्हणूनच आपल्या इन्कम मधला काही हिस्सा 5% 2% जसं तुम्हाला वाटते तसं डोनेट करा, चॅरिटी करा. एकाचा प्रश्न आला होता, की मॅडम कोणाला चॅरिटी करायचं? आता खरी माणसं राहिली नाही. अहो, खरी माणसं नको राहू देत. तुमचं मन चांगलं आहे ना, तुम्ही ॲज इट इज तुमच्या चांगल्या मनाने द्या. काय तुमच्या त्या एवढ्याशा पैशाने त्याचं काय पूर्ण लाईफ चेंज होणार आहे का? सो तो युनिव्हर्स बघून घेईल काय करायचंय ते. जिथे तुम्हाला वाटतंय एखादा निडी आहे, गरजू आहे त्याला द्या. नाहीच वाटत असेल तर अन्नदान करा. दॅट्स इट. जास्त विचार नाही करायचा त्या पैशाचा आणि मनातून काढून टाकायचं लगेच थॉट. अरे मी इथे 10,000 ची चॅरिटी दिली. नाहीतर आपल्याला खूप मिरवायची सवय असते. नाही. लक्ष्मीला गुप्तता आवडते. त्यामुळे एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. त्याचा बाजार करायचा नाहीये, की मी याला दिले, मी इकडे चॅरिटी केली, मी 50,000 दिले, मी 40,000 दिले. नाही. ओके? त्याचा गवगवा नको. त्याची कुठेही वाच्यता नको. तुम्हाला माहीत आणि ज्या पर्सनला दिलेत त्यालाच माहीत. ठीक आहे? तरच तुमच्याकडे त्या गोष्टी यायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुम्ही एका हाताने द्यायला सुरुवात कराल, तुमच्याकडे 4 हाताने यायला सुरुवात होईल. इथपर्यंत क्लिअर आहे? आवाज नाहीये. पूजा मॅडम म्हणतात आवाज नाहीये. येस माझा आवाज आहे का? की नाहीये? मला तर इथे माझं नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम नाही वाटत आहे. स्ट्राँग आहे. हां, माझा आवाज आहे. चांगलं आहे. येस, सगळ्यांचा मेसेज आला की आहे. बघा तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. बरं मी कुठे होती? हां. लक्ष्मीला नेहमी देणारे हात आवडतात आणि म्हणूनच लक्ष्मी नेहमी देणाऱ्या लोकांच्या घरी जाते. आपण काय असतो? आपले हात असे असतात. बरोबर ना? सो नेहमी आजपासून थोडं का होईना हात असे करण्याचा प्रयत्न करा. असं गेलात ना, तर असेच राहणार नेहमी. घेणारे, घेणारी बँक तर नाही. देणारी बँक पण होण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? सो आता काय द्यायचंय? फक्त पैसेच द्यायचेत का? तरच आपण छान मोठे आपण छान काम करतोय का? नाही. तर पैशाच्या स्वरूपात नाही जमत असेल, तर एखाद्या सेवेच्या स्वरूपात मध्ये कोणाला तरी मदत करा. नो प्रॉब्लेम. मी पैसेवाली नाहीये, तर पण मी सेवा तर देऊ शकते. एखाद्याला मदत तरी करू शकते कामासाठी किंवा एखाद्याला गाईडन्स करू शकते. त्या गोष्टी माझ्या हातात आहेत. त्यासाठी मदत करा. तुमच्याकडे जे एक्सेस आहे, ते द्या. जे नाही, ते कोणाकडून तरी घेण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स. ओके? सो हे झालं काही नियम असतात. त्यानंतर आणखीन काय? पैशाला चार्ज कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. पैशाला चार्ज करण्याआधी पैशांबद्दल तुमचं मत काय आहे? ते खूप मॅटर करतं. पैशांबद्दल तुमचे व्हायब्रेशन काय आहे?
ते खूप मॅटर करतं. मी एवढा एवढा पैसा कमवण्यासाठी लायक नाही. पैसा झाडाला लागतो का? लहानपणापासून आपल्या कानावर पडणारे शब्द. अंथरूण बघून पाय पसरायचे. येस ओर नो? आईकडे काही पैसे मागायला गेलो. पैसा काय झाडाला लागलाय का? सारखे माझ्याकडे पैसे मागायला येतोयस? त्यामुळे आपलं माइंडसेट काय झालेलं आहे? लिमिटेड, की पैसा म्हणजेच काय? खूप कष्टाने कमवण्याची वस्तू आहे. बरोबर ना? मग हा माइंडसेट ब्रेक करायचा असेल, ही सायकल ब्रेक करायची असेल, हा पॅटर्न ब्रेक करायचा असेल, तर काय करायचं? हे तुम्हाला मी सेकंड लेव्हलमध्ये सांगेन. पण आता थोडक्यात पैशाला हील कसं करायचं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे? एवढंच सांगेन, की पैशाला ट्रीट करताना चांगल्या मनाने ट्रीट करा. की असं-असं आहे, माझ्याकडे येणारा पैसा 4 पटीने येणार आहे. दुसऱ्यांना देताना सुद्धा जर तुमच्याकडे पैसा असेल, तर नाही म्हणायचं नाही. आहे माझ्याकडे, पण आत्ताच जस्ट मी कुठेतरी इन्व्हेस्ट केली असं म्हणा. एखादा माणूस खरंच खूप गरजू असेल, तर नक्की त्याला द्या. त्याच्याकडून जर पण तिथे गॅरंटी असली पाहिजे हां, की तुम्हाला तो अमुक-अमुक तारखेला देणार आहे. नाहीतर म्हणाल, "मॅडम तुम्ही बोललात आणि आम्ही दिले आणि आमचे पैसे ब्लॉक झाले." तर तसं करू नका. त्याची नियत बघा पहिली. देणारा आहे का तो? तर आणि जर एखादा लबाड व्यक्ती आला पैसे मागायला, तर हमखास समोरून टाळायचं. पण कसं टाळायचं? गोड बोलून. "अरे आहेत पैसे, पण आता जस्ट मी इथे-इथे इन्व्हेस्ट केले." दॅट्स इट. क्लिअर? पण नाहीत हा शब्द तुमच्या तोंडातून येता कामा नये. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे छोटे-मोठे लोकं आहेत, कोण छोटे-मोठे? वालावाले, सफाईवाला, भाजीवाला. तर त्या लोकांना ₹5-10 एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करा. आपल्या ₹5-10 ती लोकं काही गडगंज श्रीमंत होणार आहेत का? नाही. पण त्यांचे चांगले व्हायब्रेशन ते आपल्यावर सोडणार आहेत आणि ते महत्वाचे आहेत. ते मेजर रोल प्ले करतात आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी. सो ब्लेसिंग्ज, मॅक्सिमम ब्लेसिंग घेण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही ब्लेसिंग घ्याल, तेवढे तुमचे व्हायब्रेशन चांगले होतील. हाय व्हायब्रेशनमध्ये तुम्ही काम कराल. क्लिअर आहे? चला, आता काढा पैसे सगळ्यांनी नोटा. किती-कितीच्या नोटा आहेत मला सांगा बरं? हां. किती आहेत कोणाकडे? 3 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त असायला पाहिजे. एकच नोट नको. बरं, मंजिरी मॅडमकडे खूप नोटा आहेत. चला आणा माझ्या बँकमध्ये अकाउंटमध्ये डिपॉझिट करा लवकर. ओके, चला. आता काय करायचंय, तुमच्याकडे ज्या काही नोटा आहेत, 50च्या, 100च्या किंवा 200च्या, ज्या तुम्हाला पुढच्या 2 ते 3 महिने यूज करायच्या नाही. ओके? आता सपोज माझ्याकडे या नोट आहे. 200ची पण आहे, 500च्या पण आहेत 3. तर मी काय करणार, खाली एक वेल्वेटचा कपडा अंथरायचा छानपैकी. वेल्वेटचा घ्या किंवा ग्रीन कलरचा घ्या, रेड कलरचा किंवा आता सध्या तुमच्याकडे व्हॉटएव्हर जे काही आहे, देवासाठी जे आपण वस्त्र वापरतो ते आणलात तरी चालेल. ठेवा बरं. एक छान अगरबत्ती लावा. चला फटाफट, थोडंसं फास्ट. आजचा सेशन लांबवला आपला. चारुशिला मॅडम डोंट वरी, ऑफिसमध्ये आहात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ऐका आणि तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. पुढे खूप छान पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. हे फक्त 10% सांगते मी. डोंट वरी. ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी ते सगळं व्यवस्थित सांगणार आहे. ओके. सो काही टेन्शन घेऊ नका. पॅनिक होऊ नका. ऑफिसमध्ये आहे तर काय करू? डोंट वरी. सगळे व्हिडिओ तुम्हाला एकदा एनरोल झालात, की सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आपल्या ॲपमध्ये. त्यामुळे ते तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे ना? तो जास्त टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं. ओके. रेडी झालात सगळे? चला बसा बरं आता सगळ्यांनी. आपापल्या सीटवर बसा. हां, समोर एखादा छान वेल्वेटचा कपडा असेल किंवा आता आता सध्या लगेच तुम्हाला काय मिळणार नाही, कारण मी अचानक सांगितलं. सो एखादा जो कपडा, तो कपडा नंतर तुम्हाला चांगल्याच कामासाठी वापरायचा आहे बरं, हीलिंगसाठीच वापरायचा आहे. आणखीन कशासाठी वापरायचा नाहीये. ओके. सो त्या कपड्यांवर तुमच्या त्या नोटा ठेवा, एक छान अगरबत्ती. हे सगळं असं छान एन्व्हायर्नमेंट क्रिएट करायचंय. कारण आपण पैशाला आवाहन करतोय ना, लक्ष्मीला आवाहन करतोय.
लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी आपलं घर स्वच्छ पाहिजे, ऑर्गनाईज पाहिजे, आपले स्वच्छ, आपलं वेल ड्रेसिंग पाहिजे. नाहीतर बसले गाऊन घालून आणि म्हणते मला 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे, 1,00,000 रुपये मिळायला पाहिजे. कसं मिळणार बरं? आपण एवढे गबाळ्यासारखे बसतो, तर कसं आपण आवाहन करून कसं येणार ते पैसे? आणि म्हणूनच छान अपडेट राहायचं आहे. घरी असलो तरी. जेव्हा तुम्ही हीलिंगसाठी किंवा स्वतःच्या काही एखाद्या स्पेशल कामासाठी हीलिंग करता, तेव्हा छान बसायचं आहे, की जसं की परमेश्वर आता आपल्याला वरून काहीतरी देणार आहे. ओके? चलो. आता काय करायचंय बघा. तुमच्या समोर पैसे आहेत, ते पैसे ठेवा. रेकीला कॉल करायचंय मनातल्या मनात. येस, सगळ्यांनी रेकीला कॉल करायचे मनातल्या मनात. रोज असंच करायचंय. छान मेडिटेशन करायला बसतात. तसं अगरबत्ती वगैरे लावून त्यात तुम्ही एखादा दिवा लावून बसलात तर वेल अँड गुड. कारण 5 तत्व त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. अग्नितत्व, त्यानंतर कॅन्डल लावून बसा. कॅन्डल लावून बसला तर 5 तत्व त्याच्यामध्ये येतात. आता कसे येतात ते मी नाही सांगणार तुम्हाला एवढ्यात. पण कॅन्डल लावून आणि एखादी अगरबत्ती लावून बसा. खूप छान. ठीक आहे. आता नको, तुम्ही जेव्हा आरामात कराल तेव्हा. आता मी सांगते तुम्हाला. रेकीला कॉल करा मनातल्या मनात. ज्यांचं एंजल झालेलं आहे, माझ्याकडून किंवा आणखी कुठेतरी, तर त्याने एंजलला सुद्धा कॉल करा. कारण एंजल्स खरोखरच आपली मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. ठीक आहे? चला. आता व्हायब्रेशन तयार झाले आपल्या हातामध्ये, की त्या पैशांवर असे हात ठेवायचे वरच्यावर. हां. येस. प्रतिमा मॅडम खूप छान करतात. व्हेरी गुड. व्हायब्रेशन क्रिएट करा आणि मग पैशांवर हात ठेवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान प्रॅक्टिस करते. थोडंसं लवकर सेशन वाढलंय आपलं आज. ओके. पैशांवर हात ठेवायचे आणि म्हणायचे, माझं पैशांवर खूप प्रेम आहे आणि पैशाचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा सहज माझ्या जीवनात चालून येत आहे. पैसा कमवण्याच्या विविध संधी, अपॉर्च्युनिटीज इझिली माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत आहेत किंवा इझिली माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित होत आहेत. मराठीमध्ये बोला, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, व्हॉटएव्हर. जे तुम्हाला कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये बोला. ओके? कप शेपमध्ये हात ठेवायचे, पिरॅमिड शेपमध्ये. येस, अशी. आय लव्ह मनी. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. हे अफर्मेशन हवे तर पैशासाठी तुम्हाला बोलायचे. थँक यू युनिव्हर्स फॉर ऑल द मनी आय हॅव इन माय लाईफ. आय एम एक्सलंट मनी मॅनेजर. आय एम अ मनी मॅग्नेट. ओके? असे अफर्मेशन तुम्हाला बोलायचे. असाच माझ्या जीवनामध्ये तू सतत येत राहा. ओके? असाच माझ्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने छान फ्लोमध्ये तू माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये येत राहा. तू आणल्यामुळे मला खूप आनंद होतो. माझं घर आनंदी होतं. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू फॉर युअर ब्लेसिंग्स. 5 ते 6 मिनिटं आपले हात असेच त्याच्यावर ठेवायचे, व्हायब्रेशन येऊ द्यायचे, मनातल्या मनात अफर्मेशन बोलायचंय आणि थँक यू युनिव्हर्स, थँक्स टू मी, थँक यू, थँक यू, थँक. आता हे सगळं आरामात तुम्ही करा. मी तुम्हाला शिकवलंय, राईट? आता इकडे बघा सगळ्यांनी. हा प्रयोग तुम्ही शांत असता तेव्हा आरामात करा. क्लिअर आहे? आणि जे माझ्या बरोबर आलेले आहेत त्यांना, ज्याने एनरोल केलेलं आहे त्यांना मी पुढची स्टेप सांगेन, की कसं आणखीन काय करायचं. ठीक आहे? चला, इथपर्यंत स्टॉप झाला. ओके. पुढे जाऊया. आता आपला कोर्स झाला सगळा कंप्लीट. ओके. आता आपला कोर्स कंप्लीट झालेला आहे.
आता रेग्युलर प्रॅक्टिस काय करायची मॅडम, बरोबर ना, हा प्रश्न आलाय ना, तर ती काय करायची आता आपण जाणून घेऊया. चला, सगळा सिलेबस आपला कम्प्लीट झालेला आहे. आता रेग्युलर प्रॅक्टिस काय करायचे ते आपण बघूया. मी याच्यातच ऍड करते, वेगळं नाही सांगत तुम्हाला. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ग्रॅज्युएट मध्ये राहायचं. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, 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 मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. हा, पैशांचं काय करायचं, येस येस, सॉरी सॉरी सॉरी, सांगते, विसरली. थँक्यू सो मच मला रिमाइंड केल्याबद्दल. आता या पैशांचं काय करायचं, मेन मुद्दा मी सांगितला नाही. तर याच्यातली एक नोट तुमच्या कॅश बॉक्स मध्ये ठेवायची आहे, जिथे तुम्ही मोठी एखादी रक्कम ठेवता तुमच्या लॉकरमध्ये, किंवा जिथे तुमचं व्हॉट एव्हर लॉकर आहे किंवा कॅश बॉक्स आहे तिथे. एक नोट तुमच्या पर्समध्ये ठेवायची, पण पर्समध्ये ग्रीन कलरच्या एनव्हलप मध्ये टाकून ठेवा. ओके, त्याच्यामध्ये एक थोडीशी दालचिनीची पावडर मिळते ना, ती अशी स्प्रेड करा आणि मग ठेवा, किंवा दालचिनीचा एखादा तुकडा टाकला तरी चालेल. ठीक आहे. एक नोट तुम्हाला मार्केटमध्ये पाठवायची आहे. मार्केटमध्ये पाठवायची म्हणजे काय करायचंय, खर्च करायची, स्पेंड करायची. का बरं, लक्ष्मी चंचल आहे, तिला बंदिस्तपणा आवडत नाही, त्यामुळे आपल्याकडचे पैसे मार्केटमध्ये रोटेट सुद्धा व्हायला पाहिजे. क्लिअर आहे. रोटेट झाले तरच ते तुमच्याकडे एक्सचेंज स्वरूपात येणार ना, नाही तर तुम्ही पैसे ठेवलेत कंजूस सारखे तुमच्या कपाटातच, तर कसे फिरणार बरं ते. सो पैसे रोटेट सुद्धा व्हायला पाहिजे, म्हणून एक नोट खर्च करायची. आता मी म्हटलं खर्च करायची, लगेच ड्रेस वगैरे घ्यायला, साडी घ्यायला पळू नका. ठीक आहे, मुख्य कामासाठी खर्च करा. जसं की देवाला काही सामान आणायचंय, एखादी अगरबत्तीचा पुडा आणायचंय, का आणायचं, तर त्याच्यासाठी खर्च करा. किंवा घरात तुम्हाला जे काही भाजी वगैरे लागणार आहे, सात्विक कामासाठी खर्च करा. एक पहिली नोट. ठीक आहे, क्लिअर आहे. दुसरी नोट तुमच्या पर्समध्ये ग्रीन कलरच्या एनव्हलप मध्ये ठेवा. ग्रीन कलरच्या एनव्हलप मध्ये ठेवल्यानंतर काय होईल, तुम्हाला कळेल की ही नोट मी हिलिंग करून ठेवले, त्यामुळे ती मोडली जाणार नाही लवकर. ओके, आणि 3 महिन्यानंतर मग ती युज करू शकता तुम्ही, कारण तुम्ही आता हिलिंग शिकलात, बरोबर ना. नाहीतर तुम्ही वर्षभर तशीच ठेवाल, तर तसं करायचं नाही. नवीन नोटा घ्यायच्यात, नवीन नोटांना परत तुम्ही हील करायचे, आणि या 3 नोटा पहिल्या देवाजवळ ठेवायच्या, आणि मग तुम्हाला तुमच्या पर्समध्ये एक, तुमच्या लॉकरमध्ये एक, आणि एक मार्केटमध्ये रोटेट करायला पाठवायचं. क्लिअर. चल, आता रोजची प्रॅक्टिस काय करायची, चला बरं त्याच्याकडे येऊया. पहिल्यांदा तुम्हाला युनिव्हर्सचं थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड. हो, ओ पोनो पोनो प्रेयर सांगितली होती तुम्हाला, ती तुम्हाला रोज करायची आहे. सकाळी उठल्यानंतर माफी मागायची आणि माफ करायचे. एक्सरसाइज, योगा, जॉगिंग, व्हॉट एव्हर जे पॉसिबल आहे ते 10 मिनिटं तरी करा. कोण कोण करणार आहे या सगळ्या गोष्टी. रेकॉर्डिंग ऑफ आहे माझं, नाही चालू आहे, चालू आहे ना रेकॉर्डिंग, सांगा बरं झालं मला. येस येस, कोणीतरी मला एकदा थंब दाखवा फक्त. प्रतिमा मॅडम दाखवत आहे, ओके ठीक आहे, सुरू आहे माझं रेकॉर्डिंग. महत्वाचं सेशन आहे, परत मी रेकॉर्ड नाही करणार आहे. ठीक आहे. एक्सरसाइज, योगा, जॉगिंग या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो तेव्हा काय होतो, आपण एनर्जाइज होतो, बरोबर ना. त्यामुळे 10 मिनिटं तरी वेळ स्वतःला द्या. स्वतःशिवाय दुसऱ्याला, कुठल्याही व्यक्तीला जास्त महत्व देऊ नका. मी आहे तर सगळं आहे. त्यामुळे 10 मिनिटं, सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी का होईना पण बाहेर जाऊन यायचे. एक 2-4 राऊंड मारा. राऊंड मारायला सांगितलं, गप्पा मारायला सांगितलेलं नाहीये. क्लिअर. नाहीतर आपण मैत्रिणी जमलो की गप्पा सुरू. मेडिटेशन, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं मेडिटेशन करा, एकतर मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला किंवा रात्री. वेळ फिक्स करा, त्यावेळेला मेडिटेशन करा. त्यानंतर तुमचा ऑरा क्लीन करायचंय, स्वतःला प्रोटेक्शन द्यायचंय. एक एनर्जी शिल्ड मध्ये, प्रोटेक्शन शिल्ड मध्ये स्वतःला प्रोटेक्शन द्यायचंय. रोज अफर्मेशन, मी जसं सांगितलं तुम्हाला तशा प्रकारचं अफर्मेशन तुम्हाला लिहायचे, रेकॉर्ड करायचं. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ऐकायचंय, किंवा ते लिहिलेलं आहे ते वाचायचं. 7 चक्राचं हिलिंग मेडिटेशन मी तुम्हाला सेंड करेन ग्रुपवर, ते मेडिटेशन तुम्ही रोज ऐका. क्लिअर. त्याच्यामध्ये सगळं गायडन्स आहे, सो डोंट वरी. ते मेडिटेशन मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. अन्नाला, पाण्याला आणि तुमच्या मुलांच्या पेनला वेळोवेळी चार्ज करा. तुमचे शेजारी पण असतील, त्यांच्या मुलांना सुद्धा पेन चार्ज करून द्या. मनात ईर्ष्या आणू नका की माझ्या मुलापेक्षा याचे मार्क्स वाढतील, नाही. मत्सर ठेवायचं नाही. ठीक आहे.
एखाद्याचा द्वेष, राग, हेवा, मुक्त ठेवायचं नाही मनामध्ये. ओपन माइंडेड सगळं देऊन टाकायचं. आपल्या हातामध्ये काही राखून ठेवायचं नाही. जी लोक हातचं न राखता देतात ना इतरांना, त्यांना युनिव्हर्स 10 हाताने नाही 100 हाताने देत असतो. क्लिअर? आणखीन तुमच्या गोल्सवर काम करा. आता तुमच्याकडे एक गोल, आय होप या 7 दिवसामध्ये नक्की तुमचं एक गोल क्रिएट झाला असेल. येस ऑर नो? झालंय ना? येस. नसेल तर क्रिएट करा. माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मला काय करायचंय. ठीक आहे. त्यानंतर रेकीचे 5 प्रिन्सिपल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करा. इथपर्यंत क्लिअर आहे? 5ही प्रिन्सिपल्स आपल्या लाईफ मध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि ऑब्विसली सगळ्यात शेवटी रेकीचं हिलिंग घ्या. कुठे? तुमचे जे जे बॉडी पार्ट्स पेनिंग आहेत, दुखतायत, काही वेदना आहेत, यातना आहेत, त्या बॉडी पार्ट्सवर हिलिंग करा. दॅट्स इट. क्लिअर झालं? माझा दुसरा सेशन आहे आता आणि खूप घाई झाली माझी. सेशन आजचा खूप लॉंग झाला. क्लिअर आहे सगळं? ओके. सो आता बोला, काय राहिलंय का? किती एनर्जी मिळाली बरं? अनम्यूट करून बोला. आता कोण लो व्हायब्रेशन मध्ये आहात की हाय व्हायब्रेशन मध्ये आहात? हाय. हाय व्हायब्रेशन मध्ये आहात. छान वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय. काय छान. सांगा एकदा आता. चला, आज शेवटचा बाय बाय, टाटा बाय बाय. हा, जी लोक माझ्या बरोबर येणार आहेत त्यांच्यासाठी लाईफ टाईम, कारण लाईफ टाईम माझे क्लास तुम्ही अटेंड करू शकता. येस, बोला. जे मगाशी नाही म्हणाले त्यांनी बोला. आता काय वाटतंय, कुठल्या व्हायब्रेशन मध्ये आहात असं वाटतंय? येस, दीपाली मॅडम. दीपाली कोलमकर, बरोबर बोलली का? प्रोनाउन्स बरोबर केलं? येस. कुठल्या व्हायब्रेशन मध्ये आहात मॅडम? बोला. नाही, आहे चांगलं आहे. चांगलं आहे. मला मी गावी जाणार आहे ना, म्हणून मला पुढचं सेशन नाही येणार आहे. ठीक आहे, 15 दिवस मला नाही. इथेच बाय बाय. चला, तुमचा प्रवास इथेच संपतो माझ्या बरोबरचा. ओके. शिल्पा जाधव मॅडम, काय फील होतंय? येस. सुनीता मॅडम, बोला. मॅडम, माझी एक क्वेरी आहे. जसं तुम्ही क्वेरी सांगितलं, नको आता. आता सगळे क्वेरी क्लिअर केलेत. व्हिडिओ बघा, सगळे डाऊट्स क्लिअर होतील तुमचे. ठीक आहे, कारण आता मॅडम, एक माझ्याकडे जास्त विचारू का? वेळ नाही. हा, पूजा मॅडम बोला. आता आपल्याला सेकंड आणि थर्ड लेवल नेक्स्ट बॅच मध्ये जर घ्यायचं असेल तर ते माहिती कशी मिळेल आम्हाला? काय काय काय? सेकंड लेवल आणि थर्ड लेवल आता परत आता तुमचा करणार ना ते class? ग्रुप, उद्या तुमचा एक ग्रुप क्रिएट केला जाईल ना, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पुढचं सगळं सजेशन मिळेल. तुम्ही मला स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव पाठवलेलं आहे ना, मग तुम्हाला त्या नावाने ऍड केलं जाईल आपल्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. येस. आणि तुमचा एक ग्रुप तयार होईल, त्या ग्रुपवर आपण पुढचं डिस्कशन करणार आहोत. ओके. येस, प्रतिमा मॅडम, कुठल्या व्हायब्रेशन मध्ये आहात आता आपण? फुल चार्ज आहोत आता. छान वाटतंय. येस. ही एनर्जी मॅडम, मला कायम पण राहणार आहे. विचारायचं होतं. वैशाली मॅडम, मी पुढच्या सेशनला तुम्हाला सांगेन. येस. स्मिता मॅडम, काय बोलताय? समजेल, अनम्यूट करा. ओके, वैशाली मॅडमला अनम्यूट करते. वैशाली के. स्मिता मॅडमला अनम्यूट नाही होता येत वाटतं. नाही खूप छान झालं. वाटते मॅडम, एनर्जेटिक वाटते. खूप एनर्जेटिक वाटते. मग ही एनर्जी व्हायब्रेशन हाय झाल्यासारखं वाटत. काय म्हणाला? व्हायब्रेशन खूप हाय झाल्यासारखं वाटतं ते आता. काय झालेत ना. व्हेरी गुड. छान. चला, सो थँक्यू सो मच. येस, हे ब्ल्यू कलरचं शर्ट घातलेत त्या सरांनी बोला बरं, कारण तुमचं नाव नाही ते दिसत आहे. 4950 नंबर येतोय. हा, हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. काय फील होतंय आता? मॅडम, खूप चांगलं वाटतंय. ऍक्च्युली म्हणजे मी सुरुवातीला 2-3 वेळा काही गोष्टी अनुभव केल्या आहेत. तर म्हणजे ज्यावेळी मी रेखीला बसण्याच्या आधी वगैरे मला जो काय टेन्शन किंवा असं डोकं जड वगैरे वाटायचं, ते बेसिकली त्या बऱ्याच गोष्टी मला मी म्हणजे चांगला अनुभव करतोय. ओके. आणि ऑलरेडी 2010 साली मी रेखी पण केलेली आहे बाहेर. आणि स्वतः मी इंटिरियर डिझायनर आहे.
त्यामुळे मी Okay. इंटेलिजन्स वगैरे काम वगैरे करतो. ओके तर छान. ओव्हरऑल मला जो आता जे तुमच्याकडून मी शिकतोय त्यातून बरंच काही रिवाइज पण होते आणि चांगला अनुभव पण मिळतो मला मॅडम. ओके चलो थँक्यू सो मच. थँक्यू सो आय मच. थिंक तुम्ही एनरोल केलंय ना? हो. येस आणि मला वेलकम तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. येस खूप छान, आपली वाटचाल खूप छान होणार आहे. येस स्वाती कदम मॅडम. नाही, व्हायब्रेशन खूप हाय आहेत. खूप छान वाटतंय. आता बघू, आपण फ्युचर मध्ये लवकरात लवकर भेटू मॅम. येस नक्की. ओके चला थँक्यू सो मच. चला आता आपला उद्या एक ग्रुप क्रिएट झाला की आपण पुढचं डिस्कस करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. तो आपला हा सेशन इथेच संपूयात. आपला या 7 दिवसांचा प्रवास इथेच संपला. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.